सर्वांना सप्रेम जय जिजाऊ। संभाजीराजे छत्रपती यांनी जी रायगडावरती वाघ्या कुत्र्याची जी समाधी आहे ती समाधी तात्काळातल्या तात्काळ काढून टाकावी अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली आहे। अल्टिमेटम म्हणून 31 ही तारीख दिलेली आहे, परंतु या वक्तव्यानं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात उलथापालथ झालेली आहे। वाघ्या कुत्र्याची जी समाधी रायगडावरती आहे ती समाधी काही दिवसांपूर्वी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून काढण्यात आलेली होती आणि वाघ्या कुत्र्याचा कडेलोट हा रायगडावरून केलेला होता। त्याच अनुषंगानं पुन्हा हा इतिहास जसा दोहरावला जातो त्या पद्धतीनं हा विषयसुद्धा ऐरणीवर आलेला आहे। संभाजी ब्रिगेडची वाघ्या कुत्र्याविषयी जी भूमिका आहे ती भूमिका आज पुण्यातून संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि मावळे यांच्यासोबत आम्ही या ठिकाणी मीडियासमोर व्यक्त करीत आहोत। प्रामुख्यानं पहिल्यांदा विषय सांगत असताना संभाजी ब्रिगेडची भूमिका मांडत असताना संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोजदादा आखरे, महासचिव सौरभदादा खेडेकर साहेब यांनी भूमिका मांडलेली आहे आणि छत्रपती संभाजी राजे यांच्या भूमिकेचं समर्थन केलेलं आहे। परंतु या वाघ्या कुत्र्याला काही जण समर्थन करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळून येत आहेत। ज्या वेळेस वाघ्या कुत्र्याची समाधी रायगडावरती स्थापित करण्यात आली त्या रायगडाच्या समाधीशी, त्या कुत्र्याच्या समाधीशी होळकरांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जातोय। होळकर आणि छत्रपती शिवराय यांचं किती घनिष्ठ नातं होतं, अतूट नातं होतं, कारण त्यांच्या सोयरिकी आहेत। छत्रपती घराण्यातील म्हणजे भोसले घराण्यातल्या मुली ह्या होळकर घराण्यामध्ये दिलेल्या आहेत। शाहू छत्रपतींनी त्या ठिकाणी त्याचा संबंध जोडलेले आहेत आणि ओघानं होळकरांचा आणि त्या वाघ्या कुत्र्याचा संबंध जोडण्यात येतो आणि धनगर आणि मराठा हा वाद लावण्याचा प्रयत्न सध्या या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। आणि वाघ्या कुत्र्याचे काही नातेवाईक याच्यामध्ये प्रामुख्याने सरसवले आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये प्राध्यापक लक्ष्मण हाके असतील, गोपीचंद पडळकर असतील आणि हिंदुस्थान प्रतिष्ठान या संघटनेचा जो संस्थापक अध्यक्ष आहे मनोहर पंत कुलकर्णी याने सुद्धा यामध्ये उडी घेतलेली आहे। आणि वाघ्या कुत्र्याची कथा कशी सत्य कथा आहे ही महाराष्ट्रामध्ये रुजवण्याचा प्रयत्न ही मंडळी प्रामुख्यानं करत आहेत। वाघ्या कुत्र्याविषयी बोलताना प्रामुख्यानं असं मला सांगावंसं वाटेल, याच्यामध्ये इतिहास संशोधक जयसिंग पवार साहेब असतील, साळुंके असतील, मामा देशमुख असतील, वाशी बेंद्रे असतील, इंद्रजित सावंत सर असतील, यांनी याविषयी प्रामुख्यानं भूमिका मांडलेल्या आहेत। एखादी गोष्ट इतिहासाला जर धरून सांगत असताल त्याला साक्षी पुरावा लागतात, बकरीचे त्याला उल्लेख लागतात किंवा समकालीन असतील किंवा उत्तरकालीन असतील त्याला साक्षी पुरावे इतिहासामध्ये द्यावे लागतात, त्याचे संदर्भ त्या संदर्भामध्ये मांडावे लागतात। परंतु या वाघ्या कुत्र्याला कुठलाही समकालीन किंवा उत्तरकालीन पुरावा या इतिहासाच्या बकरीमध्ये किंवा डचांच्या, फ्रेंचांच्या, मोगलांच्या इतिहासामध्ये डायऱ्यामध्ये तसा त्याचा उल्लेख मिळून येत नाही। म्हणून वाघ्या कुत्रा हा अनैतिक त्याचा तो त्या ठिकाणी पुतळा बसवण्यात आलेला आहे। ज्या वेळेस ही समाधी किंवा रायगडावरती जी शिवाजी रायगड स्मारक मंडळ म्हणून जी स्थापना झाली ती मला आवर्जून सांगावंसं वाटतं की बाळ गंगाधर टिळक या टिळकांनी काय केलं की हिराबागेतून काही सभेचं आयोजन केलं होतं। त्याच्यामध्ये निची केळकर होते, गोखले होते, रानडे होते, जोशी होते आणि त्याचे अध्यक्ष दाजे आबाजी खरे हे होते आणि चिटणीस लोकमान्य टिळक होते। म्हणजे त्यावेळेस भटबामनांनी ज्या शिवाजी स्मारक रायगडावरती होणार होतं त्याची स्थापना केली 1895 मध्ये आणि त्यानेच तो पुतळा त्या ठिकाणी बसवायचं नियोजन, पुतळा इंग्रजांनी पहिलाच बसवला होता, परंतु त्या स्मारकाचं काय म्हणतात त्याला पुनर्बांधणी किंवा पुनर्निर्माण करण्यासाठी त्यांनी ते प्रयत्न केला आणि त्याच्यामधून असं सांगितलं जातं एक आख्यायिका आहे की ते कोणाकडे गेले तर होळकरांकडे गेले। श्रीमंत होळकरांनी त्यासाठी 5,000 रुपयाचा निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला, परंतु त्याची सुद्धा एक दंतकथा सांगितली जाते की इंग्रजांची राजवट असल्यामुळं काय केलं गेलं तर होळकरांनी त्या इंग्रजांच्या राणीचं एक कुत्र
टायगर नावाचं कुत्रं जे मरण पावलेलं होतं आणि त्याच्या शोकांतिका म्हणून ते होळकर त्या ठिकाणी त्यांनी शोक व्यक्त करत होते. म्हणून त्यांनी म्हटले की राणीचा रोष आपल्यावरती येऊ नये म्हणून काय करा तर सध्या त्या ठिकाणी स्मारकाचं आयोजन तुम्ही करू नका. त्यावेळेस पुण्यातल्या काही भडभामनांनी जे समिजन तुम्ही करू नका. त्यावेळेस पुण्यातल्या काही भडभामनांनी जे समिती होती त्या समितीने असं सांगितलं होळकरांना की तुम्ही काय करा, मग आपण कुत्र्याची समाधी त्या ठिकाणी बसवू, म्हणजे तुमच्या इंग्रजाच्या राणीचं तुमच्यावरती हे होणार नाही, वक्रदृष्टी पडणार नाही, त्यांच्या मनामध्ये तुमच्याविषयी वेगळी भावना येणार नाही. म्हणजे काय करायचं आहे की होळकर इंग्रजांना घाबरत होते असं चित्र या ठिकाणी उभं करायचं आहे. म्हणून त्यावेळेस टिळकांच्या अंडरमध्ये जी रायगड समिती होती त्या समितीने काय केलं तर वाघ्या कुत्र्याची समाधी त्या ठिकाणी बसवली असा एक उल्लेख त्या ठिकाणी सांगितला जातोय. दुसरी दंतकथा अशी सांगितली जाते, हा जो कुत्रा आहे तो रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना भेट दिलेला होता आणि त्याचं अतूट नातं या जीवापाड प्रेम छत्रपती शिवाजी महाराजांवरही होतं. म्हणून शिवाजी महाराजांचं निधन झाल्यानंतर वाघ्या कुत्रा काय केला तो त्या चितेमध्ये तो आहुती गेला, शरण गेला, त्यांनी त्या चितेत उडी घेतली असं त्या ठिकाणी सांगितलं जातंय. आणि त्याचं समर्थन कोण करतंय तर मनोहर पंत कुलकर्णी नावाचा म्हणजे जो हा भिडे गुरुजी आहे ते या गोष्टीचं समर्थन करतोय. भिडे गुरुजींनी अनेक वादग्रस्त वक्तव्ये या महाराष्ट्रामध्ये केलेली आहेत. भिडे गुरुजींचा कोरेगाव भीमा दंगलीमध्ये स्वतः मास्टर माइंड म्हणून संबंध आलेला आहे. भिडे गुरुजींनी स्वतःच्या बागेतली आंब्याची फळं खा म्हणजे तुम्हाला अपत्याची प्राप्ती होईल असं मोठं विधान केलेलं आहे. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी मला प्रामुख्यानं वाटेल की काही लोक काही महिला भिडे गुरुजींची बाईट घेत असताना भिडे गुरुजींनी असं सांगितलं होतं की जिच्या माथ्यावरती टिकली नाही तिला मी बाईट देणार नाही, कारण ते हिंदू धर्माचं कसं प्रामुख्यानं चिन्ह आहे ते टिकलीविषयी त्यांनी मोठं विधान या ठिकाणी केलेलं होतं. राष्ट्रगीत राष्ट्रध्वज सुद्धा भिडे गुरुजींना मान्य नाही, स्वातंत्र्य आम्हाला मान्य नाही, एवढंच काय पण आम्ही जो हिंदू राष्ट्राचा संकल्प मांडलेला आहे. भिडे गुरुजी यापुढे जाऊन असंही म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांनी जे देह बलिदान केलेलं आहे ते फक्त हिंदू धर्मासाठी हिंदू राष्ट्रासाठी केलेलं आहे. म्हणजे छत्रपतींनी जे 12 बलुतेदार 18 पगड जातीला घेऊन जे स्वराज्य निर्माण केलं त्यावेळेस कुठलीही जात बघितली नाही, कुठलाही धर्म बघितला नाही, कुठलीही मोहीम म्हणजे जे किल्ल्यांवरती असेल किंवा ज्या लढाई असतील ते कुठल्याही ह्याच्यावरती बघितलेल्या नाहीत, म्हणजे कुठला मुहूर्त बघून ते केलेलं नाहीत. जवळजवळ सर्वच लढाया छत्रपतींनी ह्या अमावस्याच्या रात्री केलेल्या आहेत, कुठला मुहूर्त बघून लढाया केलेल्या नाहीत. पण हे काय सांगतात की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे कशासाठी हिंदू राष्ट्रासाठी हिंदू धर्मासाठी लढले. म्हणजे एवढं खोटी भूमिका हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये रुजू करू पाहतात आहे. वाघ्या कुत्र्याचा जन्म कधी झाला तर जो नाटककार होता राम गणेश गडकरी यांनी जे राजसन्यास हे नाटक लिहिलेलं आहे त्या नाटकामध्ये खऱ्या अर्थानं या वाघ्या कुत्र्याचा जन्म झालेला आहे. त्याच्यानंतर भालजी पेंढरकर असतील, भालजी पेंढरकरनी काय केलं थोरातांची कमळा मोहित्यांची मंजुळा अशी जी पात्र याच्यामध्ये टाकली आणि ती कशी खरी आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला. वास्तविक आपण जर इतिहासाची पानं पडताळून बघितली तर थोरातांची कमळाही नव्हती आणि मोहित्यांची मंजुळाही नव्हती आणि त्यांची संभाजी महाराजांची कुठलाही संबंध नव्हता. परंतु या राम गणेश गडकरींनी राजसन्यास नाटकामध्ये हे संभाजी महाराज बदफैली आहेत, दारुडे आहेत, छत्रपती शिवाजी महाराज किती फुटाची उंची आहे आणि हा मराठ्यांचा कुणबटांचा नेता हा कशा पद्धतीनं उर्मट आहे हे दाखवण्याचा प्रयत्न राजसन्यास नाटकामध्ये केलेला आहे. आणि जिजाऊ महासाहेबांच्या चारित्र्यावर शिंतोडे याच राजसन्यास नाटकामध्ये राम गणेश गडकरींनी शिंतोडण्याचा प्रयत्न केला. म्हणून पुण्यामध्ये बालगंधर्व शेजारी संभाजी उद्यानमध्ये असणारा राम गणेश गडकरींचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या छाव्यांनी उखडून मुळा मुठा नदीमध्ये फेकला हा इतिहास आहे. ज्या वेळेस भांडारकरवरती संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी कारवाई केली त्यावेळेस या पुरंदऱ्यांचं राम गणेश गडकरीचं या भडबामनाचं षडयंत्र या महाराष्ट्रासमोर आलं आणि मग महाराष्ट्रातला शिवसैनिक शंभूप्रेमी शिवप्रेमी उत्कडून पाहू लागला की काय खरं आहे काय खोटं आहे. इतिहासाची पानं तो चाळू लागला आणि खऱ्या इतिहासासाठी संभाजी ब्रिगेड नेहमी अग्रेसर असते आणि आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत असते. परंतु काही लोक जाणीवपूर्वक याच्यामध्ये षडयंत्र निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.
याच्यामध्ये नेहमी सदाशिव पेठेतली पुस्तके वाचून संभाजी ब्रिगेड कशा पद्धतीनं इतिहास मांडते, त्या इतिहासाला शह देण्याचा, कटशह देण्याचा हे भामनिक कावा आहे, हे एक षडयंत्र आहे, हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे। दादोजी कोंडदेव कसा छत्रपतींचा गुरु होता, रामदास स्वामी कसा छत्रपतींचा गुरु होता, हे सतत मांडण्याचा, दाखवण्याचा प्रयत्न हेच भटबामन करत आहेत। इतिहास घडवलाय मावळ्यांनी, परंतु लिहिलाय मनोवादी कावळ्यांनी, म्हणून त्यांनी त्यांच्या सोयीने लिहिलाय, खोटा लिहिलाय, आणि तो खोटा इतिहास नेहमी आपल्या बहुजनवादी मुलांच्या मनावरती रुजवण्याचा प्रयत्न हे हरामखोर लोक सतत करताना आपल्याला पाहायला मिळून येतात। म्हणून संभाजी ब्रिगेडनं वास्तववादी भूमिका या महाराष्ट्रासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय। म्हणून आता आम्ही काय करतोय, आम्ही लिहितोय, वाचतोय, बोलतोय, आमच्या धडावरती आमचं मस्तक आहे, आमच्या मस्तकामध्ये आमचा मेंदू आहे, आणि प्रत्येक गोष्टीची चिकित्सा केल्याशिवाय आता आम्ही राहत नाही। आम्हाला माहिती आहे काय खरं आहे, काय खोटं आहे, परंतु खऱ्याचं खोटं, लबाडाचं तोड मोठं असं दाखवण्याचा प्रयत्न हाच मनोहर पंत कुलकर्णी म्हणजेच हा भिडे गुरुजी करत आहे ना। ह्याच्या पावलावर पाऊल टाकून कोण लोक आमची शिवप्रतिष्ठानमध्ये आहेत, हीच आमची भाटाळलेली, हीच आमच्या सर्व 18 पगड जातीतली हीच मुलं आहेत, यांच्या हातामध्ये दगडगोटे दिले जातात, आणि ह्यांना हिंदू मुस्लिम करून लढवलं जातंय, एकमेकांची डोकी फोडण्यासाठी ह्यांना पुढं केलं जातंय। यांची कुठल्याही दंगलीमध्ये कधीही भामनाचा पोरगा नसतो। यांची मुलं कुठं आहेत, यांची मुलं स्टडीमध्ये आहेत, आणि आमची मुलं कस्टडीमध्ये आहेत, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे।